शकता तुम्ही एका बाजूला राकेशने आपल्या फगांना पाय बांधायला घेतलेत कोंबडीचे. आता आपण फग टाकायला करूया सुरुवात. मी टाकले अर्धे फग. साईज बघा गाईस, पीस बघा. आयशा जर 10-12 काय पीस येतात यार, एक नंबर. मी बघू शकतो तुम्ही, मी एवढ्या चुंबऱ्या बांधल्या, एवढ्या चुंबऱ्या बांधल्या एवढ्या वेळेला. राकेश आपला काय नाही काम करत. सो हॅलो गाईज, तर कसे आहेत तुम्ही? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर गाईज आज आपण चाललो आहे फिशिंगला. फिशिंगवर हा ब्लॉग होणार आहे. फिशिंगमध्ये तुम्हाला आज बघायला भेटणार आहे ते म्हणजे चिंबोऱ्या. फगावर चाललो आहे आपण, कारण की गेले 2 दिवस आपल्या गावात पाऊस पडला, म्हणजे आपल्या पूर्ण नवी मुंबईमध्ये, मुंबईमध्ये, कोकणामध्ये. त्यामुळे संपूर्ण अशी मच्छी वगैरे मेली आहे, म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे सर्व मच्छी मेली. म्हणून आपण चाललो आहे खेकड्यांना आणि बर्फातली मासली खाऊन कंटाळा आलं. तर बरं चिंबोऱ्या पकडूया आणि चिंबोऱ्यांच्या रेसिपीसुद्धा तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. आता वाजले तर रात्रीचे 7:30. तुम्ही विचार करत असाल हा रात्रीचे कशाला चालला आहे, कारण की दिवसा भरपूर असा ऊन असतो आणि उन्हामध्ये खूप कंटाळा येतो. म्हणून आपण चाललो आहे रात्रीच्या वेळेला. खूप सुंदर अशी व्हिडिओ होणार आहे, खूप सुंदर असा ब्लॉग होणार आहे, तुम्हाला बघायला खूप आवडेल. ब्लॉग शेवटपर्यंत पहा, ब्लॉगचा आनंद घ्या. इकडे बघू शकता तुम्ही एका बाजूला राकेशने आपल्या फगांना पाय बांधायला घेतलेत कोंबडीचे. बघूया आज किती खेकडे भेटणार आहेत तुम्हाला. मी तुम्हाला दाखवतो आणि आपला पाणी येतोय हळूहळू. तसा पाणी येईल तसा आपण निघूया चिंबोऱ्यांना. हे बघा कोंबडीचे पाय असणार आहेत. बघूया आता आज आपल्याला किती खेकडे भेटतात. आता आपण फग टाकायला करूया सुरुवात. हे बघा मी टाकले अर्धे फग, अर्धे आता राकेशला सांगतोय, कारण की व्हिडिओ काढायला भेटत नाही आहे आणि वारासुद्धा खूप आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार नाही, पण तुम्ही होडीत आल्यावर तुम्हाला समजेल. तर आपले आता 32 फग टाकून झालेत, म्हणजे 32 फग टाकून झालेत. आता हा 33वा फग. तर गाईज आपण आता फग टाकून झाल्यावर थोडा वेळ, म्हणजेच जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं वेट करूया आणि त्यानंतर आपण बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात. मी तुम्हाला दाखवतो. ब्लॉग शेवटपर्यंत पहा. रात्रीची मासेमारी कशी असते. आणि गाईज मच्छर खूप आहे, ओडोमॉक्स लावला आहे म्हणून जरा आता आराम आहे. तुम्हाला दाखवतो खेकडे किती भेटतात, रात्रीची फिशिंग कशी असते मी तुम्हाला दाखवतो. गाईज आता आपण फॉग उकवायला करूया सुरुवात. काय नाही, पहिला फग गेला आपला फुकाट. आता आपला दुसरा फग आलेला आहे. हाय 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 हाय. हे बघा बोनी झालेली आहे आपली. आपला आता पुढचा फग आलेला आहे. हाय 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 हाय. मीडियम साईजचे येत आहेत, पण येत आहेत. हे बघा गाईज आपला आता पुढचा फग आहे. पुढच्या फगात सुद्धा आलेला आहे लाल दांड्या. हे बघा. तर आपला आता 5वा फग आला आहे. तर या फगात बघूया काय भेटतंय का. काय नाही. तर आपला पुढचा फग आला आहे आणि पुढच्या फगात सुद्धा सुंदर प्रकारची कुर्ली आलेली आहे. बघा मोठी डेंजरस कुर्ली. बघा आपला नेक्स्ट फग आला आहे गाईज. नाही, या फगात आपल्याला काय नाही आला. गाईज आपला 7वा फग आला आहे आणि 7व्या फगात सुद्धा काहीच नाही आहे. गाईज पाणी खराब आहे म्हणून आपल्याला चिंबोरी जास्ती भेटत नाही आहे. येत आहेत पण आपण छोट्या छोट्या, आपण परत टाकूया पाण्यात.
राकेश बोलतोय हा फक्त टावराला चिटकून आहे, म्हणजे यामध्ये 100% चिंबोरी असेल. तुम्हाला काय वाटतंय? पचका. गाईज आता आपण आलोय खडपावर. इकडे तर आपल्याला 100% चिंबोऱ्या भेटतील. नाहीये, मेन खडपावर चिंबोरी नाही भेटत. इथून आमचा पूर्ण पुढपर्यंत पूर्ण खरप आहे. तर गाईज राकेश आहे ना पनवती आहे. आता मी बघतो, मी पालवतो. आता मला किती भेटतात ना मी तुम्हाला दाखवतो. गाईज आता व्हिडिओ शूट नाही केली तर बघा चिंबोरी आली मोठी कुर्ली. कुर्लीचा कान अडकलाय बघा. तर गाईज आता मी उचलतो फक्त बघा पहिली चिंबोरी तर यात आले बघा. यात पण आले बघा. साईज थोडी छोटी आहे, ठीक आहे. बघा आपला पुढचा बघ आहे ये लाल दांड्या आला. कुर्ले येतात ना, कुर्ल्या निसत्या गाईस बघा. एक बघा कुर्ली. तर गाईज मेन जागेवर आहेत ना चिंबोरे कमी येत आहेत, म्हणजे हा इकडून तिथपर्यंत खरप आहे आणि खरपावरच चिंबोऱ्या कमी आहेत. कारण की पाणी खूप खराब पाणी आलं. पहिल्याच पावसामध्ये केमिकलचं पाणी सोडलं आहे, त्यामुळे आपल्याला चिंबोऱ्या जास्ती भेटतात. आले 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 पण बिना शिंगरांचे आहे. आईले बघा 51 कुर्ली दिसती मोठी कुर्ली आहे. आईले बघा. तुम्हाला वाटत असेल पैसा आहे. साईज बघा गाईज, पीस बघा लाल्या लाल्या. तर गाईज तुम्हाला वाटत असेल की हा सांगतोय कसं काय परफेक्ट त्याच पगामध्ये चिंबोरी येते कशी. गाईज फग वजन लागला ना म्हणजे चिंबोरी आली, फग हलका लागला म्हणजे चिंबोरी नाही. आईले ही बघ काय पीस येतात यार. एक नंबर एक नंबर. आईले बाप या आयशा जर 10-12 पीस आहे काम आपला पण. आईले बाबा बाबा लाल्या का लाल्या बघा. याच्यात पण आले या बघा काय परला बघ नुसतं लाले आता. मेन बघ कसं नाही ले यो. सरळ कर सरळ कर त्याला भरलेला आहे. सरळ कर. तो काला काला आहे ना म्हणजे भरलेला आहे बघा. झाला ब्रँडेड पीस. आले 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 बारीक आहे. आईले बघ लाल्या नुसता लाल्या. आईले बिना शिंगराचा शेव लास्टचा पाहूया आपला. लास्टच्या भागामध्ये आलीच पाहिजे नाही. अरे गाईज आपला पहिला झोला झालेला आहे आणि पहिल्या झोल्यामध्ये आपल्याला नाही करून 20 ते 22 चिंबोऱ्या आल्या बिग साईजच्या. चला आता आपण यांना बांधून घेऊया आणि त्याच्यानंतर नेक्स्ट झोला घेऊ. तर गाईज राकेश आता आपल्या चिंबोऱ्या बांधतोय ज्या आपल्याला पहिल्या झोल्याला भेटलेल्या त्या. आणि पहिली चिंबोरी बघा कोणती घेतले, लाल दांड्या बिग साईज. बघा कशी बांधतोय. गाईज ह्या ज्या खेकड्या आहेत हे आपण खाण्यासाठी आलो आहे पकडायला. कारण की मच्छी मार्केटमध्ये खेकडेच नाही आहेत. खेकडे म्हणजे मच्छीच नाही आहे. पावसामध्ये मच्छी बोटी बंद होतात त्यामुळे आपल्याला मच्छी भेटत नाही. आणि कोळंबी खाऊन खाऊन कंटाळा आला आहे म्हणून आपण आज खेकडे पकडायला आले. पहिली चिंबोरी बांधले कडक निस्ती भरलेली आहे. दुसरा पण लाल दांड्याच घ्यायला बांधायला.
कसा पकडतोय बघा. भीतय बघा किती. दिसतोय चावला का बॉम्ब लागेल तो. बांध रे फटाफट. आणि गाईज मी माणूस आणलाय चिंबोरी बांधायला. 500 रुपये देऊन त्याला मी काम करायला लावलंय. हे जल्दी जल्दी काम कर रे. चालू केले. परत आता दुसरा झोला घ्यायला सुरुवात केलंय. दुसऱ्या झोल्यात आपल्याला काय नाही. आईले आईले पैसा बेसले बघ. आईले आईले बघ नुसता लोळल्या. आईले नाही आईले वजन नाही लागलं. आईले हो काय हो काय साईज होईल. आईले दोन आल्यात बघा. पहिला बघ आहे त्यात 2 दांडे आले. नाही एक कुर्ली एक दांडे पायावर पडले. तर गाईज आता आपण तिसऱ्या झोल्याला केले सुरुवात. बघूया आता या फगामध्ये आपल्याला काय भेटतं. काय फगच क्रॉस पडलाय. गाईज मी बघू शकता तुम्ही मी एवढ्या चिंबोऱ्या बांधल्या. हे बघा एवढ्या चिंबोऱ्या बांधल्या एवढ्या वेळात. राकेश आपला काय नाही काम करत. एवढ्या बांधल्या बघितलं मी काहीच नव्हतो करत. ओ भाई मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार. पुढचा फग आलेला आहे आणि पुढच्या फगामध्ये आपल्याला छोटीशी चिंबोरी आली ठीकठाक आली बघा. लाल छाट्या बघा कसं पोहतंय. गाईज आपला पुढचा फग आला गेले सुरुवात. काय नाही बघा आपला पुढचा फग उचलतोय. हा फग मी भरपूर झाडात टाकलाय पण यामध्ये काहीच नाही. तर गाईस पाणी आता सुकायला झाले सुरुवात म्हणून आपल्याला चिंबोरी आहे ना ती कमी झाली. कारण की पाणी बुडताना भरपूर चिंबोरी भेटते आणि पाणी सुकताना आपल्याला चिंबोरी कमी होत जाते. आणि आपण आता फग तुम्ही बघू शकता फग उचलायला गेले सुरुवात. फग उचलतोय आपला शेवटचा झोला आहे. म्हणजे 3 झोले झाले. 3 वेळेला आपण उचलले. आणि हे बघा पुढचा फग उचलतो आपला. काय नाही वेळेला उचलले फग. 3 वेळेला उचलल्यावर फग आपल्याला भरपूर असं चिंबोऱ्या भेटल्या. आता आपण चाललो आहे घरी आणि वाजलेत ते म्हणजे 11. चला राहिलेल्या चिंबोऱ्या आपण फटाफट बांधून घेऊया आणि घरी जाऊया. आजच्या आपल्या चिंबोऱ्या बघा. आजची आपली मेहनत आणि वाजलेत रात्रीचे 11. आपण 7:30 वाजता गेलो होतो चिंबोऱ्या पकडायला आणि 11 वाजता आलो आहे. आणि आज आपल्याला एवढ्या साऱ्या चिंबोऱ्या भेटल्या. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असेच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.